मतदानाची विटंबना झाली। त्यानंतर आपण या जगानं पाहिलं, परभणी बंद झाला। त्यामध्ये एक आमचा धम्मबंधू शहीद सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी पोलिसांनी घटनेत त्याची डेथ केली। त्या शहीद सोमनाथ सूर्यवंशीला आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करतो। आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। आज जे हायकोर्टने निर्णय दिलेला आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमात आज खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीकडून विनंती करायची की जे आदेश हायकोर्टाने या ठिकाणच्या स्थानिक पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत की येत्या 7 दिवसांमध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। येत्या 7 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांनी त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावं असं आव्हान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो। आज ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी आता आमचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खूप खूप धन्यवाद साहेब। आपली साथ या ठिकाणी समाजाला आहे, म्हणून समाज आज मोकळा श्वास घेत आहे। जाता जाता या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन करतो आहे की येत्या 7 दिवसाच्या आत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना जे दोषी पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा 7 दिवसाच्या आत आपण दाखल करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत राहणार नाही असं आव्हान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो।